लेबननची राजधानी बैरूतमधील एका कोर्टात खटला चालू आहे. न्यायाधीश आपल्या जागेवर स्थानापन्न झाले आहेत. समोर जेमतेम 12-13 वर्षाचा एक कोवळा मुलगा फिर्यादी म्हणून उभा आहे. खरे म्हणजे हा फिर्यादी मुलगा आरोपी सुद्धा आहे. त्याला एकाचा खून करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपावरून 5 वर्षाची शिक्षा झाली आहे. शेजारी त्या मुलाची वकील, पोलीस आणि मुलाचे आई वडील सुद्धा बसलेले आहेत. या खटल्याचे कारण असे की त्या छोट्या मुलानेच आपल्या आईबापावरतीच फिर्याद गुदरली आहे. खटला सुरू होतो आणि न्यायाधीश त्या मुलाला विचारतात, तू तुझ्या आईबापावर खटला का भरलास? त्यांच्याकडून तुला काय हवे आहे? आणि या प्रश्नाचे त्या मुलाने दिलेले उत्तर म्हणजे त्याच्या आई वडिलांनाच नव्हे तर साऱ्या मानवजातीला दिलेली एक जळजळीत चपराक आहे. तो म्हणतो, माझी तक्रार अशी आहे की यांनी मला जन्माला का घातलं आणि आता तरी यांनी यापुढे मुलांना जन्माला घालणे थांबवावे. हे उत्तर ऐकून कोर्टात हजर असणाऱ्या सर्वांबरोबरच आपण प्रेक्षकही अवाक होऊन जातो. नदीन लेबाकी नावाच्या दिग्दर्शिकेने सादर केलेल्या केपर्नम या लेबनीज चित्रपटाची ही विलक्षण सुरुवात. या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे अवॉर्ड तर मिळालेच, पण त्याचबरोबर 15 मिनिटे उभे राहून टाळ्यांची मानवंदना म्हणजेच स्टँडिंग ओवेशन सुद्धा मिळाले. आपण बरेचदा एखादा चित्रपट खूप डिस्टर्बिंग आहे किंवा अनसेटलिंग आहे असे म्हणतो अथवा वाचतो, परंतु डिस्टर्बिंग आणि अनसेटलिंग या शब्दाचा खरा अर्थ केपर्नॉम चित्रपट पाहिल्यानंतर अगदी शब्दशः कळून येतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खटल्यातील फिर्यादी असलेला छोटा मुलगा म्हणजे 12-13 वर्षाचा झेन. अजून मिसरूडही फुटलेली नाही. अशा वयातील झेन त्याचे आई वडील आणि 6-7 भावंडे यांच्याबरोबर बैरूतच्या एका गलिच्छ वस्तीत राहत असतो. झेनचे आई वडिलांवरतीच खटला का भरला हे समजून घेण्यासाठी आपल्याला झेनच्या आयुष्यात डोकवावे लागेल. 2 वेळेची खायची भ्रांत, उद्याच्या आयुष्याची शाश्वती नाही, असे 5वीलाच पुजलेले 18-20 दारिद्र्य, किडामुंगीसारखे गलिच्छ वस्तीतील जीवन हेच झेनचे आयुष्य. 2 वेळेचे अन्न कमावण्याची कुवत तर नाही, पण खंडीभर पोरे जन्माला घालून ठेवली आहेत आणि आत्ताही पोटात एक बाळ आहेच. असे झेनचे आईबाप. बाप बिनकामाचा, घरात नुसते बसून दारू पिण्याशिवाय काहीच न करणारा. छोट्या मोठ्या लबाड्या करून पैसे कमवायचा प्रयत्न करणारी आई सुहाद. या कुटुंबाकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, त्यामुळे त्यांना कसलीच ओळखही नाही. झेनचा मोठा भाऊ अगोदरच तुरुंगात डांबला गेला आहे आणि झेनपेक्षा लहान म्हणजे 10-11 वर्षाची सेहर नावाची बहीण, जिच्यावर झेनचे अतिशय प्रेम आहे. झोपडपट्टीमधील गुंडांपासून तिचा बचाव करण्याची जणू जबाबदारी झेनवर आहे. आईच्या सांगण्यावरून झेन निरनिराळ्या केमिस्ट शॉपमध्ये जाऊन ठराविक औषधांच्या गोळ्या खोटे नाटे सांगून घेऊन येत असतो. त्या गोळ्या कुटून पाण्यात विरघळवून त्या पाण्यात कपडे भिजवून ते वाळत घालण्याचे काम हे सर्व कुटुंबच करत असते. ते वाळलेले कपडे झेनची आई सुहाद तुरुंगातील आपला मोठा मुलगा इब्राहिमला पोचवत असते आणि इब्राहिम ते कपडे पुन्हा पाण्यात भिजवून त्यापासून मिळवलेले ड्रग्ज कैद्यांना विकून पैसे कमवत असतो. अशी ही सगळी झेनची पार्श्वभूमी. दिवसभर त्याच्यासारख्याच मुलांबरोबर बंदुकीचे मारामारीचे खेळ खेळणे, घरातील सर्व कामे करणे, काही फळे सरबते विकून पैसे मिळवणे, यातच झेनचे दिवस जात असतात. झेन त्यांच्या घराचा घरमालक असद याच्या दुकानातही पडेल ते काम करत असतो. मग ते गॅस सिलेंडर, पाण्याचे पिंप वगैरे वस्तू उचलून डिलिव्हरी द्यायला जाणे वगैरे. ज्या वयात लहान मुलांनी आपली निरागसता जोपासायची, शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे, भविष्याकडे आशेने पाहायचे, त्या वयात झेनच्या नशिबी मात्र त्याच्या आईबाबाच्या संसाराला पैसे कमावून हातभार लावावा लागत आहे. या सगळ्या प्रतिकूल अनुभवातूनच झेनला त्याच्या वयापेक्षा खूप अधिक समज आलेली आहे. कॉलेजात जाऊन डिग्र्या मिळवून जे शिक्षण मिळणार नाही, ते झेनला अवघ्या 12-13 वर्षाच्या वयातच मिळालेले आहे आणि त्यामुळेच त्याला असे जाणवत आहे की दुकानदार असद ची आपल्या छोट्या बहिणीवर सेहेरवर वाईट नजर ठेवू नये. त्याला कोणत्याही परिस्थितीत सेहेरला असदच्या तावडीत सापडून द्यायचे नाहीये, पण त्याचा समज
आहे की सेहेर मोठी झाली, वयात आली की त्याचे आईबाप तिला असदला विकून टाकणार. आणि खरंच झेनच्या आईबाबाचा तोच विचार आहे. कारण त्या बदल्यात असद त्यांचे घरभाडे माफ करण्याची शक्यता आहे आणि 6-7 मुलांमधले तेवढेच खायचे एक तोंड कमी होईल असे त्यांना वाटत आहे. एक दिवस सेहेर झोपलेल्या अंथरुणात झेनला लाल डाग दिसतो. तिच्या कपड्यावरही लाल डाग दिसून येतो. आता मात्र झेनच्या लक्षात येते की सेहेर वयात आली आहे. तिची मासिक पाळी सुरू झाली आहे. झेन तिला सार्वजनिक स्वच्छतागृहात घेऊन जातो. तिचे खराब कपडे धुवून देतो. आपला बनियन काढून त्याचा वापर सॅनिटरी पॅड म्हणून कसा करायचा हे शिकवतो. सेहेरची मैत्रीण आलिया हिचे तिच्या आई-वडिलांनी वयात आल्यावर एका म्हाताऱ्याशी कसे लग्न लावून दिले तेही सांगतो आणि सेहेरला कुठेतरी लांब पळवून नेण्याची तयारी सुरू करतो. कुठे जायचे, कसे जायचे याचा प्लॅन ठरवून झेन घरी येतो. त्यावेळी मात्र असद आणि सेहेरच्या लग्नाची बोलणी चालू असतात. बहिणीवरील प्रेमामुळे आणि आईबापावरील रागाने पेटून उठलेला झेन अर्थातच हा सर्व बेत उधळून लावायचा प्रयत्न करतो. त्याचा बाप मात्र आता सेहेरला स्कूटरवर घालून असदकडे पोहोचून येतो. हताश झालेल्या झेनपुढे आता घर सोडून पळून जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. असाच मजल दर मजल करत झेन बैरूतमधील एका अम्युजमेंट पार्कमध्ये येऊन पोहोचतो. येथे झेनची भेट राहिल नावाच्या एका इथिओपियन निर्वासित मुलीशी होते. राहिलचे आयुष्य ही तर आणखीनच एक शोकांतिका. प्रियकराने फसवल्यामुळे आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला सांभाळणे आता तिच्या नशिबी आले आहे. हॉटेलमध्ये साफसफाई करण्याचे राहिल काम करत आहे. ग्राहकांना टॉयलेट उघडून देण्याचे काम करत असताना शेवटचे टॉयलेट मात्र बंद आहे म्हणून ती कोणाला वापरून देत नसते. खरे म्हणजे या टॉयलेटमध्ये तिने आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला लपवले आहे. असे हे राहिलचे आयुष्य. तिच्याजवळ सुद्धा कोणतीच कागदपत्रे नसल्याने पोलिसांकडून अटक होण्याची सतत टांगती तलवार आहे. ॲस्प्रो नावाच्या एका एजंटकडून कागदपत्र करून घेण्यासाठी पैसे मिळवण्याचे तिचे अथक प्रयत्न चालू आहेत. पण अजून तरी तिला त्यात यश आलेले नाही. पैशासाठी ती अगदी तिचे केसही कापून विकते. अशा या राहिलकडे झेन खाण्यासाठी पैसे मागतो. थोडा विचार करून राहिल त्याला आपल्या घरी घेऊन येते. त्याला रोज खायला द्यायचे कबूल करते, राहायला घरात जागा देते. हे खाणे म्हणजे काय तर रेस्टॉरंटमधून ग्राहकांचे उरले सुरले हळूच चोरून आणलेले आणि याच्या बदल्यात झेनचे काम असते ते तिच्या 1.5 वर्षाच्या मुलाला म्हणजेच योनासला सांभाळण्याचे. राहिल, योनास आणि झेन यांचे हे आगळे वेगळे आयुष्य आता सुरू होते. राहिल रोज कामावरती गेल्यानंतर योनासला खेळवायचे, त्याचे खाणे-पिणे पाहायचे, डायपर बदलायचा वगैरे कामे झेन करू लागतो. या तिघांमधील आगळे-वेगळे नाते दिग्दर्शिका नदीन लेबाक यांनी अतिशय हृदयस्पर्शीप्रमाणे चित्रित केले आहे. अखेर ज्याची भीती होती तेच घडते. कागदपत्रांच्या अभावी बेकायदेशीर वास्तव्य केल्याच्या आरोपावरून पोलीस राहिलला पकडतात. तिच्यासारख्याच अनेक महिलांची रवानगी तुरुंगात होते. इकडे झेन रात्रभर राहिलची वाट पाहत असतो. अखेर शेवटी योनासला खायला प्यायला घालण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. झेनचे आयुष्य आता अजूनच खडतर होते. पैसे कमावण्यासाठी आता झेनला घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो. योनासला बरोबर न्यावे लागणार यासाठी तो एका स्केटिंग बोर्डवरती पातेल्यांमध्ये योनासला ठेवून तो बोर्ड सगळीकडे ओढत नेण्याचे जिकरीचे काम करतो. योनासची भूक भागवण्यासाठी प्रसंगी त्याला दुसऱ्या छोट्या मुलाची दुधाची बाटली सुद्धा चोरावी लागते. राहिलचा पत्ता विचारण्यासाठी तो ॲस्प्रोकडे गेला असता ॲस्प्रो त्याला मदत करण्याचे आश्वासन देतो. पण त्या बदल्यात योनासची मागणी करतो. योनासला विकून पैसे कमावण्याचा ॲस्प्रोचा मनसुबा झेनच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. अशातच झेनला भेटते एक छोटी मुलगी जी सिरियातून आलेली निर्वासित असते. तिला कागदपत्रे बनवून स्वीडनला पाठवण्याचे ॲस्प्रोने आश्वासन दिलेले असते. हताश मनस्थितीमध्ये झेन योनासला घेऊन घरी येतो. त्यावेळी त्याच्यासमोर आणखीन एक संकट आवासून उभे असते. खोली भाडे थकल्याने खोली मालकाने त्यांचे सामान खोलीबाहेर काढलेले असते. आता मात्र झेन पुढे ॲस्प्रोकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. अत्यंत नाखुशीने तो योनासला ॲस्प्रोकडे सोपवतो आणि त्या बदल्यात थोडेफार पैसे मिळवतो.
ॲस्प्रो झेनला त्याच्या ओळखपत्रासंदर्भात काही कागदपत्रे आणायला सांगतो. वास्तविक झेनच्या जन्माबद्दल कोणतीच कागदपत्रे उपलब्ध नसतात, कारण त्याचा जन्म त्याच्या वस्तीतल्या अनेक मुलांसारखाच बेहिशोबी झालेला असतो. झेन त्याचे ओळखपत्रासाठी लागणारे कागद मिळवण्यासाठी त्याच्या आई-बापाच्या घरी येतो आणि तेथे पोचल्यावर झेनवर प्रचंड मोठा आघात होतो. झेनला त्याच्या लाडक्या बहिणीच्या म्हणजेच सेहरच्या मृत्यूची बातमी समजते. असदशी लग्न झाल्यावर कोवळ्या वयात प्रेग्नंट राहिल्याने तिचा मृत्यू झालेला असतो. असदने सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष केलेले असते आणि कोणतेही ओळखपत्र नसल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून न घेता आल्यामुळे दवाखान्याच्या दारातच सेहरचा मृत्यू झालेला असतो. आपल्या लाडक्या बहिणीच्या मृत्यूने झेन बिथरलेल्या अवस्थेत असदवर सूर्याने हल्ला करतो. आपल्या बहिणीचा मृत्यू त्याला सहनच होत नाही. असद कसाबसा या हल्ल्यातून वाचतो. झेनला मात्र खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून 5 वर्षाचा तुरुंगवास होतो. याच तुरुंगात राहिलला सुद्धा डांबलेले असते. झेनकडून पोलिसांना ॲस्प्रोचा पत्ता कळल्यानंतर पोलीस ॲस्प्रोच्या बेकायदेशीररित्या मुले आणि माणसे परदेशात पाठवण्याच्या धंद्याचा पर्दाफाश करतात. योनासची सुटका होते आणि तो त्याच्या आईला राहिलला परत मिळतो. पोलीस त्या दोघांची इथिओपियाला म्हणजेच त्यांच्या मायदेशी रवानगी करतात. झेनची आई सोहाद एकदा झेनला भेटायला तुरुंगात आलेली असताना तिच्या बोलण्यावरून झेनच्या लक्षात येते की ती प्रेग्नंट असून तिला सेहरच्या मृत्यूचे काहीच वाटत नाही. एवढे सगळे होऊनही आपले आईबाप मुले जन्माला घालण्याचे थांबवत नाहीत याचा झेनला प्रचंड राग येतो. तुरुंगातील टीव्हीवरील एका सामाजिक रियालिटी शोच्या माध्यमातून तो आपल्या आईबापावर कोर्टात फिर्याद करण्याची इच्छा व्यक्त करतो आणि हाच प्रसंग आपण सुरुवातीला पाहिला आहे. आता तुम्हाला कळले असेलच झेनला आपल्या आईबापावरती खटला का भरायचा आहे. स्वतःची दीड दमजीची लायकी नसताना, मुलांचे पोट भरण्याची कुवत नसताना पोरे जन्माला घालतच राहणे हा अक्षम्य गुन्हा आहे हे झेनचे म्हणणे आपल्या काळजाला भिडल्या वाचून राहत नाही. बघा तुम्हाला सुद्धा झेनचे म्हणणे पटले की नाही. असा हा कॅपर्नाउम चित्रपट वास्तवाची इतकी जळजळीत जाणीव करून देतो असा खचितच दुसरा कोणता चित्रपट असेल. झेनचे काम करण्याचा अल राफिया नावाचा बैरूतमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलानेच काम केले आहे. हा अभिनय कसला, तो तर त्याचे खरे आयुष्यच पडद्यावर जगला आहे. आपल्या निकम्म्या आईवडिलांचा तिटकारा, बेकायदेशीरपणे ड्रग्ज बनवणारा, आपल्या लाडक्या बहिणीवर मनोभावे प्रेम करणारा, 1.5 वर्षाच्या योनासची काळजी घेण्यासाठी खटाटोप करणारा, योनासला पातेल्यात घालून सगळीकडे फिरवणारा, योनासला ॲस्प्रोकडे सोडून जाताना डोळे भरून येणारा, बहिणीच्या मृत्यूने पेटून उठून असदवर हल्ला करणारा, अशी कैक रूपे झेनने आपल्या पुढे सादर केली आहेत. त्याच्याकडून हे सर्व करून घ्यायचे अचाट काम नदीन लेबाकी हिने पार पाडले आहे. 1.5 वर्षाच्या मुलाकडून योनासचे काम करून घेतले आहे, हा एक आश्चर्यच म्हणावे लागेल. कथेला अभिप्रेत असलेले सर्व भाव आपल्याला योनासच्या चेहऱ्यावर दिसून येतात. खरोखरीच दिग्दर्शिकेची कमाल आहे. कॅपर्नाउम चित्रपटाचा शेवट जणू प्रेक्षकांच्या सुटकेसाठी करण्यात आला आहे असे वाटते. अखेर झेनला त्याची ओळख मिळते आणि ओळखपत्रासाठी त्याचा फोटो काढत असताना फोटोग्राफर त्याला हसायला सांगतो. अरे जरा हास की, हा फोटो तुझ्या ओळखपत्रासाठी आहे, मृत्यूच्या दाखल्यासाठी नाही. आणि झेन जे गालात हसतो ते पाहून कुठेतरी आपल्याला सुटका मिळाल्याचा आनंद मिळतो, कारण संपूर्ण चित्रपट भर झेन एकदाही हसलेला नाही. त्यामुळे आपल्यालाच गिल्ट येतो. ही भावना, गिल्टची भावना आपल्यातून बाजूला करण्यासाठी म्हणून प्रेक्षकांना हवे असते ते म्हणजे झेनचे हसू. कॅपर्नाउम हा चित्रपट फक्त झेनचा नसून तो लेबनॉन सारख्या इतर अनेक देशातील झोपडपट्टीतील लोकांच्या आयुष्याशी निगडीत आहे. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या युद्धामुळे निर्वासितांचा प्रश्न सगळीकडेच भेडसावत आहे. आपला स्वदेश नाईलाजाने सोडावा लागल्यामुळे कुठल्याच देशाचे नागरिक नाही अशी ओळखशून्य परिस्थिती त्यांच्या वाट्याला येते. त्यातूनच झेनच्या कुटुंबासारखी कुटुंबे निर्माण होतात. या सर्व प्रकारात खरी ससेहोलपट होते ती लहान मुलांची.
बालपण अकालीच गमवावे लागल्याचे दुर्भाग्य त्यांच्या कपाळी येते. आपण एका झेनची कथा पाहिली, पण असे अनेक लाखो झेन जगभरात कुठे ना कुठे नरक यातना भोगत असतील, याची आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. चित्रपटाची नामावली दाखवताना पहिल्या शॉटमध्ये हाय अँगल कॅमेरामधून गलिच्छ वस्तीचा घेतलेला शॉट आपल्याला या चित्रपटात पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव करून देतो. या चित्रपटाचे केपर्नॉम हे नाव इस्रायलमधील एका प्राचीन शहरावरून घेतलेले आहे. या फ्रेंच शब्दाचा अर्थ म्हणजे अराजक आणि गोंधळाची स्थिती. खुद्द येशू ख्रिस्तांनी या अवस्थेचे वर्णन केलेले आहे. आपण या चित्रपटात जे जीवन पाहिले त्याला अराजक म्हणण्यापलीकडे दुसरे काय म्हणावे असा यक्ष प्रश्न उभा राहतो. आणि म्हणूनच केपर्नॉम हे नाव या चित्रपटाला अतिशय सार्थ आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.